नमस्कार मित्रांनो, आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी पोगा भरणी करणार आहे की बाबा लहान रोपाचा जे आहेत ना, हे दिसते ती लहान रोपं, ह्याच्यासाठी मी पोगा भरणी करणार आहे. आज त्याच्यासाठी हा व्हिडिओ करणार आहे मी की काय काय कॉम्बिनेशन घेणार आहे, काय एकत्र करून 250 ml वाचणार आहे पोग्यात, हे मी तुम्हाला दाखवतो. पहिल्यांदा ह्याचं मी बॅलर भरून घेतलेला आहे. तर मी पहिल्यांदा दाखवतो तुम्हाला की ह्यात GMA काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता ह्यात GMA काढलेला आहे. त्या सॉल्व्हंट सकट ही मी टाकलेलं आहे जी, आणि हलवून ठेवलेलं. आणखी एकदा हलवतो. तर हे जी आहे विरघळून सॉल्व्हंट ही टाकून विरघळलेलं आहे. ह्याच्यानंतर मी हे वरचं बॉटल दुसरे आहे बरं का, पण आता आपण ॲग्रो बेस्ट ची बॉटल आहे, पण ह्याच्यात किसाईड जी हे अर्धा लिटर काढून आणलेलं आहे आपण. किसाईड जी आहे 1 लिटर मध्ये काढून आणलेलं, हे वताय चालू आहे आपलं. मायक्रोन्यूटन आहे हे. ह्याच्यानंतर हे बायोस्टॅट कंपनीचे बायोझाईम आहे, अर्धा लिटर घेतलेला आहे बॅलरला मी. ह्याच्यामध्ये मी आणखीन 13-40-13 पण आहे आपल्यापाशी. 13-40-13 आणि मॅग्नेशियम सल्फेट हे सुद्धा आहे. हे लाल पिशवीतला आहे ते मॅग्नेशियम सल्फेट आहे. आणि जी हिरवी आहे का पाऊच, त्यात 13-40-13 आहे. प्रत्येक कंपनीचं वेगवेगळं येतं, वेगवेगळा सोर्स असतो. आपल्यापाशी श्रीराम कंपनीचे 13-40-13 व्हाईटमधले येते. महापीडचे जर घेतलं तर ती निळे येते. कोणतेही वापरू शकता, एकदम बेस्ट आहे. तर हे मॅग्नेशियम सल्फेट एक आपण 1 किलोच्या पुढं आहे थोडंफार ते घेतलेलं आहे. परत त्याच्यानंतर जे 13-40-13 आहे हे पण 1 किलोच्या पुढं आहे, 1100 ग्रॅमच्या आसपास आहे. हे आपण हे पण टाकणार आहे पूर्ण. हे एक पूर्ण वाटलेलं आहे. त्यानंतर हे सोल्युशन आहे का, हे काठीच्या किंवा पाईपच्या साह्याने स्टीर करायचे आहे, म्हणजे हलवायचे आहे. हे झाले. हे सोल्युशन स्टीर केल्यानंतर असे दिसेल, समजा विरघळलेलं आहे, व्यवस्थित हलवलेलं आहे मी पाईपाच्या साह्याने. आणि ह्याच्यानंतर मी पोगा भरणी पर झाडाला 250 ml पोगा भरणी चालू करणार आहे, फक्त बारक्या रोपांसाठी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.